मजा आली यार. आपण ना असं वरच्यावर प्लॅन करत जाऊ. ऍक्च्युली ना तुम्ही आज खूप छान प्लॅन केलं. मस्त डिनर डेट. इट वॉज व्हेरी रोमॅन्टिक. खूप आवडलं ना तुला? हो. आपण ना असं वरच्यावर गेलं पाहिजे असं वाटतं मला. वीकली वन्स वगैरे जाऊया ना. हो हो हो. हा आजचं काय खूपच भारी होतं जेवण. हो लब्बट. आज काय विशेष एकदम खुश दिसते. डिनरला गेलो होतो. वाव. तुम्ही यायला पाहिजे होतं. ऍक्च्युली ना मी मिस केलं तुम्हाला. मला हो. हाय स्वानंदी. काय वहिनी? कुठे होतात आज दिवसभर? तिथे आम्ही बाहेर गेलो होतो फिरायला. चला मम खूप दमलोय. गुड नाईट. गुड नाईट वहिनी. सुश चल. गुड नाईट स्वानंदी. थांबा ना. मी हो तुम्ही. तुमचा कसा गेला दिवस? अगं आज मी दिवसभर ना सगळ्या फ्रेंड्स बरोबर होते. म्हणजे आमची ना बऱ्याच दिवसांनी एक किटी पार्टी होती. आणि पण तू का विचारतेस? म्हणजे आता मी बाहेर जाण्याचा पण तुला काही प्रॉब्लेम आहे का? नाही, तुम्ही अचानक आजच नेमक्या बाहेर होतात ना दिवसभर म्हणून विचारलं. कारण आजच्या दिवसात खूप गोष्टी घडून गेल्यात. इज इट? काय काय घडलं? आजींना कोणीतरी किडनॅप केलं होतं. म्हणजे त्या मंदिरात होत्या तेव्हा राजवाड्यांना फोन आलेला आणि 25 लाख मागवून आजींना सोडवून घेतला आम्ही. ओ माय गॉड. आई बरे आहेत ना आता? म्हणजे त्यांना काही झालं नाही ना? काही लागलं वगैरे नाही ना? बापरे. आजकाल या किडनॅप असताना काही सांगायला नको. म्हणजे गल्ली बोळातली पोरं सुद्धा आली किडनॅपिंग करतात का पैशासाठी? बापरे बापरे. काय काय ऐकायला. मला आईंची खूप काळजी वाटते. कशात त्या? देवाच्या कृपेने बऱ्या आहेत त्या. त्यांना बहुतेक गुंगी दिली होती तर आता हळूहळू त्या जरा शुद्धी देत आहेत. देव पावला ग बाई. बापरे तू बोललीस आणि मला ना म्हणजे आजकाल काय काय कानावर ऐकायला येतं. काय काय चाललेलं असतं लोकांच्या डोक्यात आणि घरात. बाकी कोणाचं माहीत नाही पण आपल्या घराकडे नीट लक्ष आहे माझं. जोपर्यंत मी आणि राजवाडे आहोत तोपर्यंत आजींच्या केसालाही धक्का लागू देणार नाही आम्ही. आणि हो, हा विषय इथे संपणार नाही. ते किडनॅपर कोण होते, त्यांनी हे का केलं, हे सगळं शोधून काढेल. काकू तुम्हाला काही माहिती आहे का? मला हो म्हणजे माहीत असेल तर सांगा. म्हणजे अच्छा म्हणजे तुला ह्या बाबतीतही आता माझ्यावर संशय आहे. हो 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 बरोबर बोललात. मला खरंच संशय आहे तुमच्यावर. या सगळ्या मागे तुम्हीच आहात. संशयापेक्षा खात्रीच आहे मला. पण फक्त पुरावा नाहीये माझ्याकडे. पण मी तो मिळवेन आणि तुमचा हा जो काही खरा चेहरा आहे ना हा मी राजवाड्यांसमोर आणेन. खूप लिमिटेड वेळ आहे तुमच्याकडे. जरा काळजीच घ्या आता. काय अंशुमन तुम्ही मला ताईला का नाही सांगून दिलं की आपण डिनरला गेलो होतो? तिला कशाला सांगायचंय? कशाला सांगायचं म्हणजे सांगायला हवं ना. मग तिला चांगलं वाटेल की अरे अंशुमन आपल्या बहिणीला घेऊन गेलो होता डिनरला. किती छान वाटेल तिला. म्हणजे ती रिस्पेक्ट करेल ना तुमचा. काही गरज नाही. असं कसं काही गरज नाही? असं कसं बोलता तुम्ही? गप गस जरा. अरे 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 काय काय चाललंय काय? बघा ना नुसतं भांडतात माझ्यासोबत. अंशू काय रे भांडतो तिच्यासोबत? हा एवढी ब्युटिफुल बायको आहे आणि ओ माय गॉड. सुश स्किन केअर केलं नाहीस ना? मग कोण करणार ते? जा जा जाऊन कर जा. स्वीट स्वीट ब्युटिफुल डॉटर इन लॉ. मी त्याला भटकवते. हा जा जा शाण. देवा अंशू किती वेळा सांगायचं तुला? झाली ना वाट लागली ना सगळ्याची. आता काय झालं? अरे स्वानंदीला संशय आलाय आपल्यावर. अजून कोणावर? हा ती जर खोलात शिरली ना तर आपलं काही खरं नाही. रिलॅक्स. नाही कळणार तिला. हाच ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना त्यांनी आपली वाट लागते.
आता बस कर बाबा हे बेटिंगचे धंदे. परत त्या माणसांबरोबर दिसलास ना तर याद राख. मॉम ओके चिल. असलं डोंबलाचं चिल. देव खरो आणि स्वानंदीला आपल्या विरुद्ध काही पुरावा न सापडो. देवा, तुझ्या कृपेने आजी सुखरूप आहेत. आता फक्त मला त्यांच्या किडनॅपिंग मागचं सत्य शोधून काढायची ताकद दे. आणि काकू, त्या जर खरंच दोषी असतील तर त्यांच्या विरोधात पुरावा सापडू दे. मी मुळापासून हादरून गेलो रे. मग काही सुचतच नाही मला. स्वप्नातही मला वाटलं नव्हतं आनंद की प्रोफेशनल रायव्हल ही या टोकाला जाऊ शकते. म्हणजे कधीतरी माझ्या कुटुंबावरती अशा प्रकारची वेळ येऊ शकते हे मी अँटिसिपेट केलं पाहिजे होतं. हे बघ, आपण आता असं स्पायरल नको व्हायला. जे घडायचंय, खरं तर जे घडू नये ते होऊन गेलंय, पण आता आजी सुखरूप आहे ना, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आपल्यासाठी. खरंय, ती सुखरूप आहे हेच महत्वाचं आहे. बरं मला सांग, तू काही लिगल ऍक्शन घेण्याचं ठरवलंयस का? लिगल ऍक्शन? अरे पण कोणाविरुद्ध करणार? ना काही पुरावा आहे ना ती माणसं माहिती आहेत. कोणाविरुद्ध करणार लिगल ऍक्शन? पण एक मात्र नक्की, यापुढे माझ्या कुटुंबाची सेफ्टी मी कधीच लाईटली घेणार नाही. यानंतर आजी जेव्हा केव्हा बाहेर जाईल तेव्हा तेव्हा तिच्याबरोबर एक सिक्युरिटी गार्ड नक्की असणार. बरोबर आहे, असायलाच पाहिजे. नाही फक्त आजी नाही, सगळ्यांच्या सेफ्टीबद्दल सिरियस व्हायला हवं. नाही नाही, ऐक, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी लवकरात लवकर एक सिक्युरिटी टीम अपॉइंट करतो आपल्याकडे. थँक्यू. तू काळजी घे, स्वतःची काळजी घे, आजीची काळजी घे आणि तू रिलॅक्स राहा. बाकी मी बघतो इकडचं सगळं. आणि काही लागलं तर कळव मला. कळवतो आनंद, नक्की कळवतो. येस, टेक केअर. बाय बाय. थांबा, इथेच थांबा. गुरुजी, माझ्या आजी या रोज येतात मंदिरात. त्या काल आल्या होत्या का? तुम्ही बघितलात का त्यांना? काल त्या आल्या असतील, परंतु मला माहिती नाही, मी त्यावेळेला मंदिरात नव्हतो. अरे बापरे, कोण होतं? दुसरं कोणी होतं? कुलकर्णी गुरुजी म्हणून होते. बरं, मग ते कुठे भेटतील मला? मी त्यांना कॉन्टॅक्ट करून बघते. चालेल. ए, पैसे कधी देणार आहे तू? लवकर दे. हा, खूप वेळ झाला आता मला. नाहीतर समजून जा, मग काय हालत होईल तुझी. कोण आहे ती माणसं? अगं हे कशी ओळखणार ना, अंशूचे फ्रेंड्स आहेत हे.